मला माता रडून रडून सांगतेय, सदगदित होतीये, माझ्या कानानं आता मथुरेला जायचंय ग. माझ्या कानाला नेण्यासाठी अक्रूरजी आले. कान्हा जाणारे म्हटल्याबरोबर अंतकरण बहरून आलं. रडणाऱ्या गोपिकांना आता मात्र त्या ठिकाणी सहन झालं नाही. राग आला त्यांना, आमच्या देवाला नेण्यासाठी आलाय ना हा, म्हणून त्याला शिव्या देऊ लागल्या. रडणाऱ्या गोपिकांनी अक्षरशः शरीर त्या ठिकाणी जमिनीवर टाकून दिलं. त्यांच्या रडण्याचा आकांत पाहून भगवंताला सहन होईना. देव लगबगीनं बाहेर आले आणि रथात चढले. रथात चढल्याबरोबर रथाच्या जवळ त्यांनी त्या साक्षात लोटांग घालावं. एवढ्या रडत होत्या गवळणी, एवढा आकांत करत होत्या, जसं एखाद्या मुलीच्या आई वडील गेल्यानंतर टाह फुडून ती रडते ना, अशा रडत होत्या. आता गोपिका रडतात आहे. त्यांना बघून देवाला सहन होईना. देव अक्रूरजींना म्हणतात, अक्रूरजी आता रथ थोडा वेगानं घ्या, त्यांचं दुःख मला पाहवत नाहीये. आता मात्र रथ निघून गेलाय. गवळणी रडतात आहे. भगवंतानं त्यांना दर्शवून द्यावं, मी परत येणार आहे, येईल मी तुमच्यासाठी. भगवंत निघून गेले. इकडे आनंद चालू आहे, पण तिकडे कंसाला भीती वाटायला लागली. म्हणजे जेवढी सुद्धा त्या ठिकाणी दानव राक्षस पाठवली तेवढी यानं मारली. आता काय करावं? आता मात्र माझं मरण निश्चित आहे. भीती वाटायला लागली. पुन्हा मीटिंग भरवली. काय करावं काय करावं काय करावं म्हणून चर्चा चालू आहे. आणि अशा चालू चर्चेमध्ये एक जण कुठेतरी मध्ये आला सेवक, आणि त्यानं सांगितलं, म्हटले महाराज कुत्ता तो अपने ही गली का शेर होता है ना. अहो आपण किती माणसं पाठवले तरी सुद्धा तो त्याच्या गावात शेर आहे. आम्ही सुद्धा कधीतरी आमच्याच गावात रुबाब करायला पाहतो का? आम्हाला आमच्या गावामध्ये आमचा दबदबा असावा असं वाटतं. आपल्याला थोडीशी दादागिरी असावी वाटते. गुंडागिरी रुबाब आमचा कुठे चालतो? बोला ना, कुठं? गावात चालतो. बरोबर आहे. त्या सेवकानं सांगितलं, म्हटले त्याचा रुबाब सुद्धा गावात आहे. कुत्ता गली का भी शेर होत आहे म्हटले. गलीतला कुत्रा सुद्धा म्हणतात तिथल्या तिथंच भुकतो दुसरीकडे गेल्यानंतर. मग काय करायचं? म्हटले त्याला आपल्याकडे बोलून घ्या. कंसाला पटलं बरं का त्याचं बोलणं. कंस म्हणतो त्याला बोलवायचं, पण नेमकं बोलवावं कसं? कारण एखाद्या राक्षसाला पाठवलं तर तो त्याच्यासोबत येणार नाही. त्याला निदान त्याच्या तोडीचा, त्याच्या सेवेचा निदान माणूस तरी पाहिजे ना. मग कोण पाठवावं? मग लक्षात आलं, म्हटले आपल्या इकडे दुसरं कुणी नाही त्याला आणण्यासाठी, पण एक माणूस आहे, ते म्हणजे अक्रूरजी. अक्रूरजींना सभेत बोलून घेतलं. म्हटले अक्रूरजी असा आदेश आहे की तुम्ही जायचंय भगवान श्रीकृष्णाला घ्यायला. अक्रूरजी म्हटले मी का जावं त्याला घ्यायला, आणि का लावतील ते माझ्यासोबत? म्हटले आमचा आदेश आहे म्हणून जा, आणि आपलीकडची यात्रा आहे म्हणून त्याला घेऊन या म्हणले यात्रेसाठी. मग इकडे आल्यानंतर मग आपले सेवक त्याला त्या ठिकाणी ठार मारतील. पण जिथे राजाचा आदेश आहे तिथं कुणाचं नाही चालत. अक्रूरजींना जायची इच्छा नव्हती. त्यांना माहित होतं कंस कसा आहे, कशासाठी बोलवतोय. पण नाविलाज झाला. अक्रूरजी निघाले. त्या ठिकाणी आपला रथ घेतला आणि अक्रूरजी त्या ठिकाणी
निघाल्याबरोबर आता मात्र आराध्यावरती अक्रूरजी आले, पण अंतकरणात वाईट वाटतंय. कंसानं जरी मला आणायला पाठवलं असेल ना, तरी सुद्धा माझ्यामुळे देव इकडे येणार आहे, माझ्यामुळे देवाला त्या ठिकाणी दुखापत होणार आहे, या गोष्टीचं वाईट आत्ताच वाटू लागलं अक्रूरजी. रथात बसल्या बसल्या रडले अक्रूरजी. आता बघता बघता रथ मात्र त्या ठिकाणी नंदराजाच्या दरबारामध्ये येऊन उभं राहिलं. अक्रूरजींना उगाच नव्हतं पाठवलं. नंदराजाशी चांगली मैत्री होती अक्रूरजींची, भरोसा होता, विश्वास होता. अक्रूराचा त्या ठिकाणी रथ समोर दिसल्याबरोबर नंदजी बाहेर आले. आल्याबरोबर नंदजींनी त्या ठिकाणी एकमेकांना प्रणाम करावा. आता मात्र आतमध्ये घेऊन गेले. दोघ जण बसले. त्या ठिकाणी पाय धुवायला पाणी दिलं. त्या ठिकाणी चहा नाश्ता जेवण झालं. आणि जेवण झाल्यानंतर आता मात्र बसले पा. आणि मग बसल्यानंतर मग नंदजी म्हणतात, अक्रूरजी लय लांब येणं गेलो, पण आमच्या सारख्याचा विचार जर केला, एखादा पाहुणा जर दारात आला ना, अहो पाणी सोडा चहा सोडा, पाहुणा कस काय इकडे येणं केलं म्हणले, काय काम होतं इकडं. अरे जुनं चालत आलंय ते कधीतरी जपलं पाहिजे. अतिथी देवो भव हे जुन्या काळापासून चालत आलंय, ते कधीतरी आपण पाळलं पाहिजे. एखादा माणूस जर दारात आला ना, त्याला पाय धुवायला पाणी द्यावं, येणाऱ्या पाहुण्याला त्या ठिकाणी चहा करावा, चहा दिल्यानंतर निदान काहीतरी नाश्ता विचारावा आणि त्याच्यानंतर विचारावं, ही पद्धत आहे पहिली. पण आम्हाला दमच नाही निघत. नंदराजांनी मग विचारलं सगळं झाल्यावर, अक्रूरजी लय लांब येणं केलं, कस काय आले, काही काम होतं, हृदय भरून आलं होतं, जीभ जड झाली होती, कसं म्हणावं. काळजावर दगड ठेवून अक्रूरजी म्हणतात, नंदजी मी कृष्णाला न्यायला आलोय. कंसाचा आदेश आहे की त्याला जा आणि घेऊन या इकडे, म्हणून आलोय. तुम्हाला त्याला पाठवावं लागेल. नंदजींचा आणि अक्रूरजींचा संवाद मात्र यशोदा मैया आतून आतल्या घरातून ऐकत होती. तिनं आवाज ऐकला, ते शब्द ऐकले, कारण जुन्या काळात स्त्रिया बाहेर पटकन येत नव्हत्या. यशोदा मैया आतल्या घरात होती. तिनं ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी स्पंदू स्पंदू रडायला लागली. आतल्या घरात रडण्याचा आवाज येऊ लागला, कारण यशोदा मैया विचार करते, ज्याला मी तळहाताच्या घोडासारखं जपलं, जो माझ्या डोळ्यासमोर असताना माझा चेहरा प्रफुल्लित राहतो, असं माझा कान्हा जाणार आहे. अख्ख्या रात्रभर झोप नाही आली यशोदा मैयाला. आता मात्र रात्र उजडली. दररोजचा नित्यनेम होता, यशोदा मैया भगवान श्रीकृष्णाला आंघोळ घालायची, त्याचा मेकअप करायची. पण रात्री झालेली चर्चा कृष्णानं सुद्धा ऐकलेली होती. त्यालाही माहित होतं मला जायचंय, म्हणून तो सकाळी लवकर उठला, स्वतःच्याच हाताने आंघोळ केली, स्वतःच्याच हाताने मेकअप केला, तयार झाला. यशोदा मैया आली आणि तिनं पाहिलं, माझ्या लालानं आंघोळ केली, मेकअप केलाय. यशोदा मैया म्हणते, काना असं कार्य केलं सास, रोज मीच तुला आंघोळ घालते ना, मीच करते ना तुझा मेकअप. अरे सगळं मी करत असताना आज का रे तू उठलास, का आंघोळ केली, मी रोज तुला उठवते, आज लवकर उठलास. आज जगाच्या मायबापाच्या सुद्धा डोळ्यात पाणी होतं गड्या. भगवंत म्हणतात, मैया
मैया आजपर्यंत तू माझे लाड केलेस, मला उठवलीस, दररोज मला आंघोळ सुद्धा तूच घातलीस ग मैया. मी जेवायला बसलो तर माझ्या हातानं कधी मला जेवू दिलं नाही, मला घास सुद्धा मैया तू भरवलास, माझा मेकअप तू केलास. पण मैया मैया मला आता तिकडे लांब जायचंय ग, मला सवय लावली पाहिजे. उद्यापासून तू माझ्याजवळ नसशील ना ग मैया, तू नसताना कोण भरवेल मला घास, तू नसताना माझा कोण करेल मेकअप, कोण करेल मला घालेल मला अंघोळ, कोण करेल माझं सगळं. मैया मला सवय लावली पाहिजे ना ग, म्हणून उठलो लवकर. यशोदा मैयानं कानाला हृदयाशी धरलं आणि ढस ढसा रडायला लागला. येणाऱ्या जाणाऱ्या गवळणींमधले एकीनं विचारलं, यशोदे अगं कान्हा कुठे दिसत नाही. आणि हा गरज कुणाचा येऊन उभा राहिलाय. त्यावेळेस यशोदा मातेनं सांगायला सुरुवात केली, गौडन म्हणती यशोदेला कुठे गे सावळा कारत शृंगारेला सांगे वो मजला सजनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. बोले नंदाची पटपरानी सद्गदित होनी, मथुरेची चक्र जातो साजनी, विवळ झाले अंतःकरण वचन हे ऐकोनी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. यशोदा मातेनं कान्हाला त्या ठिकाणी जवळ घेतलेलं आहे. जवळ घेऊन यशोदा मैया कान्हाला जवळ घेऊन रडतीये. गवळणीनं विचारलं, का ग कान्हा दिसला नाही. आणि इथे रथ पण दिसतोय, कुणाचा आहे ग तो. त्यावेळेला यशोदा माता रडून रडून सांगतेय, सद्गदित होतीये, माझ्या कानानं आता मथुरेला जायचंय ग. माझ्या कानाला नेण्यासाठी आक्रोशी आले. आता मात्र रडणाऱ्या त्या गोपिकांनी सांगावं, कान्हा जाणारे म्हटल्याबरोबर अंतःकरण बहरून आलं. रडणाऱ्या गोपिकांना आता मात्र त्या ठिकाणी
अक्रूरा सांडाला तुझ कोणी धाडिले का घात करू वधेसी सकळा अक्रूर तुझे नाव पैसीच घरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. आता मात्र गोपिका रडायला लागल्या. रडणाऱ्या गोपिकांनी अक्षरशः शरीर त्या ठिकाणी जमिनीवर टाकून दिलं. त्यांच्या रडण्याचा आकांत पाहून भगवंताला सहन होईना. देव लगबगीने बाहेर आले आणि रथात चढले. रथात चढल्याबरोबर रथाच्या जवळ त्यांनी त्या साक्षात लोटांग घालावं. एवढ्या रडत होत्या गवळणी, एवढा आकांत करत होत्या, जसं एखाद्या मुलीच्या आई वडील गेल्यानंतर टाह फुडून ती रडते ना, अशा रडत होत्या त्या. आमचा देव जाणार आहे, कुणीतरी थांबवते त्याला. रडताना अक्षरशः एवढं रडावं त्यांनी की सगळी धरती ओली झाली. रथी चढले वनमाळी अकांत गोकुळे भूमी पडल्या ब्रज कोण त्या सांभाळी नयनी उदकारे भिजली धरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. आता गोपिका रडतात आहे. त्यांना बघून देवाला सहन होईना. देव अक्रूरजींना म्हणतात, अक्रूरजी आता रथ थोडा वेगानं घ्या, त्यांचं दुःख मला पाहवत नाहीये. देव बोले अक्रूरासी वेगे हाती रथासी या गोपीच्या न पहारे मजसी ही का जनार्दनी रथ गेला निगोनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. आता मात्र रथ निघून गेलाय. गवळणी रडतात आहे. भगवंतानं त्यांना दर्शवून द्यावं, मी परत येणार आहे, येईल मी तुमच्यासाठी. भगवंत निघून गेले. आता मात्र निघून गेल्याबरोबर जाता जाता त्या ठिकाणी यमुना मैयाच्या काठावर अक्रूरजींनी रथ थांबवला. रथ थांबवल्यानंतर अक्रूर
अक्रूरजी त्या ठिकाणी 2 हातपाय धुवावं म्हणून त्या ठिकाणी उतरल्याबरोबर यमुनेच्या तीरी 2 हातपाय धुतलं. पण जसं आरशात प्रतिबिंब दिसावं असं भगवंतानं पाण्यात त्या ठिकाणी अक्रूरजींना दर्शन दिलं. पाण्यात दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी मागे फिरले तर पुन्हा त्याच स्वरूपाचं दर्शन त्या ठिकाणी अक्रूरजींना भगवंतानं दिलं. अक्रूरजींना काळजी वाटत होती, मी जर देवाला तिकडं नेलं तर कसं होईल त्याचं. पण आता या स्वरूपाचं दर्शन घेतल्यानंतर कळून चुकलं, हा कोणी सामान्य नाहीये, हा जगाचा मालक आहे. आता काळजी संपून आता मात्र त्या ठिकाणी मथुरा नगरीत येऊन पोहोचले. रथाच्या खाली उतरले. आता मात्र मथुरा नगरीमध्ये त्या ठिकाणी चालत असताना कुठून तरी सुंदर असा चंदनाचा वास येऊ लागला. कुठेतरी चंदनाची ती उटी, त्या ठिकाणी चंदन उगाळण्याचा वास येऊ लागला. कुठे वास येतोय म्हणून लांबून जाणारी एक त्या ठिकाणी स्त्री पाहिली. तिचं नाव होतं कुब्जा. त्या कुब्जाला पाहिली. तिच्या हातात ती उगाळलेल्या चंदनाची वाटी होती. कुब्जाचा जर विचार केला ना तर ती कुब्जा शरीरामध्ये 3 ठिकाणी वाकडी होती. आणि ते चंदन, तिच्या हातात ती चंदनाची वाटी पाहिली आणि हाता हा खोडकरच होता ना. ती चंदनाची वाटी पाहिली, तिच्याकडे पाहिलं आणि भगवंत म्हणतो, अरे ओ सुंदरी. तिनं इकडं तिकडं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर हे 2 बालक दिसली. छन 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 करत भगवंतानं तिथपर्यंत जावं. ती म्हणजे, अरे ओ कोण है जो मुझको सुंदरी बोलता है? मैं क्या सुंदरी हूँ क्या? मी सुंदर आहे? अरे जिचं शरीर 3 ठिकाणी वाकडं आहे तिला सुंदरी कोण म्हणतं? चेष्टा करता माझी? ते म्हणतात, नाही ग, तू बहुत सुंदर आहे. अरे माझी चेष्टा करू नका. नाही करणार. पण एक काम कर, मग ही चंदनाची वाटी आम्हाला देऊन टाक ना. ते म्हणले, ए बाबा, असं नाही जमायचं. हे चंदन राजासाठी आहे, ते फक्त राजाला जाणार आहे, इथं तिथं नाही देऊन जमायचं. अगं ए सुंदरी, दे ना ग. त्या भगवंताच्या स्वरूपाला बोलली आणि तिनं ते चंदन त्या भगवंताला लावावं. सुंदर चंदनाचा लेप लावू लागली. पण 3 ठिकाणी वाकडी होती. तिचा हातच पुरेना देवाच्या चेहऱ्याला लावायला. प्रयत्न करत होती पण हातच पोहोचत नव्हता. मग भगवंतानं काय करावं? भगवंत म्हणले, हिच्या उद्धाराची वेळ आली आहे, हिला सरळ केलं पाहिजे. म्हणून एक पाय तिच्या पायावर ठेवला आणि हातानं अशी मान धरली हनोटीजवळ आणि अशी वर केल्याबरोबर ती 3 ठिकाणी वाकडी होती, सरळच झाली. आता मात्र भगवंतानं त्या ठिकाणाहून निघून गेला. भगवंत आता पुढे चालू लागले. पण फिरून फिरून अंगावरची कपडे मळलेली होती. बलराम दादा म्हणतात, म्हटले, अरे कान्हा, अरे फिरून फिरून किती रे कपडे खराब झालेत, आपण कपडे सुद्धा नाही आणले. ते म्हणले, काळजीच करायची नाही. जाता जाता एक धोबी दिसला. आणि जाता जाता धोबी दिसल्याबरोबर त्याच्या दुकानात घुसले. म्हणले, ओ दादा, आम्हाला कपडे द्या, कपडे म्हटले. ओ धोबी महाराज, अहो कपडे मागतोय आम्ही, आम्हाला कपडे द्या. तो म्हणला, ए पोरांनो, इकडे कुठं घुसून आलात? अजिबात येऊ नका दुकानात, बाहेर व्हा, बाहेर व्हा, बाहेर व्हा, बाहेर व्हा, बाहेर व्हा. इथं काही कुणाचे हायऱ्या गायऱ्याचे कपडे नाही आहेत म्हटले. इथं फक्त महाराज लोकांचे कपडे आहेत. इथे फक्त राजा महाराजांचे कपडे आहेत. इथं तुम्हाला कपडे भेटणार नाही. चला वा, चालते. आता तो काही कपडे देत नाही. पण काय करावं? एक बुक्का घातला
परिधान करून भगवंत निघाले. आता त्या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं बोलवलं होतं. आखाडा सजलेला होता. आता फक्त मथुरेमध्ये फक्त त्यांनी यावं, आखाड्यात शिरावं, सगळी सोय लावून ठेवली होती. भगवंत आला की असं करायचं तसं करायचं ठारच मारला गेला पाहिजे. येऊ द्या त्या कृष्णाला. दोन उन्मत्त झालेले हत्ती त्या ठिकाणी आखाड्याच्या समोर उभ्या केलेले आहेत. ज्यांना दारू पाजलेली आहे, उन्मत्त झालेले आहेत. आला की त्याच्या पायाखाली चिरडून का होईना त्या ठिकाणी मरून जाईल. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि दाऊ भैया दोघे जण समोरून आले. आल्याबरोबर त्या ठिकाणी मदिरा प्राशन केलेली जे हत्ती आहेत, दारू पाजलेली आहे, अशी उन्मत्त झालेली हत्ती त्यांच्याकडे धावून आल्या. ते भगवंतानं विचार केला हे आपल्यावर आक्रमण करणार आहेत. एक दाऊ भैयानं त्या ठिकाणी त्याला मारलं. भगवंतानं दुसऱ्या हत्तीच्या सोंडीला धरलं, गर 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 फिरवलं, ठाड दिशे आपण. आता तिथून पुढे झाले भगवंत. चालत 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 पुढे निघाले. आता मात्र आखाड्यामध्ये प्रवेश केलाय. आखाड्यात प्रवेश करण्या अगोदर सोय लावलेली होती. चानूर आणि मुष्टिक नावाचा त्या ठिकाणी राक्षस त्या ठिकाणी उभा होता. 100% हे दोघ जण तरी त्यांचा घात करतील. बघता बघता युद्ध चालू झालं. त्या युद्धामध्ये या दोघांना सुद्धा पराजित केलं, त्यांचा उद्धार केला देवाने. आता मात्र डायरेक्ट सिंहासनाकडे गेले, ज्याच्यावर कंस बसलेला आहे. कंसाच्या जवळ भगवंत गेले. नुसते जवळ गेले नाही, त्याच्या केसाला धरला आणि फटफटत फटफटत ओढत आणलं. धाड दिशी जमिनीवर त्या ठिकाणी ओढत आणताना कंस म्हणतो, अरे कृष्णा, अरे नको रे ओढू केस, दुखतात आहे केस माझी, नको ओढूस. भगवंत म्हणतात, अरे मामा, ज्या वेळेला माझ्या आईच्या केसाला धरून ओढत होतास तेव्हा माझ्या आईची केस दुखत नव्हती का रे? आकाशवाणी झाली त्या वेळेला माझ्या आईला मारायला निघाला होतास, त्यावेळेस माझ्या आईचं मन दुखलं नसेल का रे? आता तुझं दुखतंय तर तुला वाटतंय का? आता मात्र त्या ठिकाणी केसानं खाली फरफटत ओढलं, खाली आपटून दिलं. खाली आपटल्याबरोबर भगवान परमात्मा आल्या जवळ आणि कंसाच्या छातीवर धार दिशी बुक्की मारली. जशी बुक्की मारली तसाच कंसाचा वध केला, कंसाचा उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता मात्र कंसाला मारलं. असं मारलं म्हटल्याबरोबर ज्या वेळेला ऐकलं ना, त्यावेळेस परीक्षित राजा शुकदेवांना विचारतोय, देव असं का बरं वागतो? भक्तांना जवळ करतो आणि जे राक्षस आहेत, जे त्रास देतात त्यांना मारतो, त्यांचा वध करतो आणि भक्तांना डोक्यावर घेतो, असा त्याच्याकडे तुझा भाव काय आहे? त्यावेळेस सुखदेवजी सांगतात, अरे परीक्षिता, अरे भगवंत दोघांना जरी वेगळा भाव दिसत असेल, भक्तांना डोक्यावर घेऊन नाचतो, राक्षसांना मारतो, पण अरे शेवटी जो भक्ताला जी मुक्ती प्रदान करतो ना, तीच मुक्ती त्या राक्षसाला सुद्धा देतो. हा त्याच्याकडे एक भाव आहे. आता मात्र कंस वध झालेला ऐकला. मग परीक्षित उत्सुकतेने विचारतो, मग काय केलं हो देवानं? त्यावेळी सुखदेवजी सांगतात, मग मात्र त्या ठिकाणी भगवंत लगबगीनं आपल्या आई वडिलांकडे गेले, की ज्यांना कारागृहात डांबलेलं होतं. आई वडिलांच्या जवळ गेले, कारागृह खोललं, आई वडिलांना बाहेर काढलं, त्यांचं चरणात स्पर्श केला. आणि आता मात्र दुसऱ्या कारागृहामध्ये या कंसाचा बाप म्हणजे उग्रसेन त्या ठिकाणी कारागृहात बंदीखान्यात टाकला होता आणि हा स्वघोषी राजा झाला होता. डांबून ठेवलेल्या वडिलांना सुद्धा बाहेर काढलं आणि आता मात्र सगळं राज्य उग्रसेनाच्या ताब्यात देऊन टाकलं. आई वडिलांची भेट घेतली.